आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबईतील आक्रमक नेते अमित साटम नवे भाजपचे मुंबई अध्यक्ष। भाजपच मुंबईतील सर्वात मोठा पक्ष। मुंबई पालिकेत महायुतीचीच सत्ता असेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। गेवराईमध्ये आमदार विजयसिंग पंडित आणि लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दगडफेक आणि एकमेकांवर चप्पल सुद्धा फेकल्या। स्वतःच्या मतदारसंघात नाही तर दुसऱ्यांच्या भागातनं 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात आणि हे संशयास्पद मतचोरीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांची गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्षपणे टीका। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात मनसेला मोठा धक्का। खेडचे वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। नितेश राणेंचं काल मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। तर माझ्या 30 वर्षांच्या निष्ठेचं सर्टिफिकेट मिळालं, भाजपच्या लोकांना भेटलो म्हणून हकालपट्टी केली, पण एक तडीपारी थांबवण्यासाठी नितेश राणेंना भेटलो होतो। राज ठाकरेंच्या भेटीचा प्रयत्न केला पण भेट झाली नाही। हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर भावुक। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन। वराहाला नितेश राणेंचा चेहरा लावत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मंत्री नितेश राणेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यात सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावरून मनसे आक्रमक। उड्डाणपूल तयार असून उद्घाटन करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ। मनसेचा आरोप, तर प्रशासनाविरोधात मनसेची जोरदार घोषणाबाजी। पुण्यात गोरक्षकांकडून सदाभाऊ खोतांना धक्काबुक्कीचा प्रयत्न। द्वारकाधीश गोशाळेजवळची घटना। सांभाळायला नेणाऱ्या गायी सुद्धा गोरक्षक अडवतात। शेतकऱ्यांना दम दिल्यास याद राखा, खोतांनी दिला होता इशारा। मनसेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, तर गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरतीये। पक्षप्रवेशावरून मनसेच्या राजू पाटलांचा टोला।